ज्यांची कुणी व्यथा जाणून घेतली नव्हती, ज्यांची कुणी समस्या सोडवली नव्हती, ज्यांना पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत ढकलले होते, त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या व्यथा समस्या सोडवण्यासाठी, भारतातील दलित वंचित पीडितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा आवाज बनवून मूकनायक वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं. त्याचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी सुरू केला होता. मूकनायक बद्दल सांगायचं राहून गेलं होतं. खरं म्हणजे हा व्हिडिओ कालच सांगावर दिसणे क्रमप्राप्त होते, कारण काल 31 जानेवारी ही तारीख होती ज्या तारखेने येथील वंचित मागासलेल्या समाजाला आणि प्रत्येक भारतीय स्त्रियांना वाचा फुटली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण बोलता येत असून बोलायला बंदी होती, ती बोलायला संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, वाचायला संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, बोलता यावं, वाचता यावं आणि आपलं मत प्रकट करता यावं म्हणून मूकनायक 31 जानेवारीला बाबासाहेबांनी सुरू केला होता. आणि बाबासाहेबांच्या सर्वांगीण अष्टपैलू कामगिरीने बाबासाहेब या देशाचे महानायक बनले. मूकनायकाचा उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा, त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकीय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे असे त्यांना नेहमी वाटत असे. 5 जुलै 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर 31 जुलै 1920 पासून मूकनायकचे संपादक पद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे आले. मूकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इसवी सन 1920 साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. 31 जानेवारी 1920 रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाला बाबासाहेब आंबेडकरांनी या पाक्षिकाचे संपादक केले. कारण आंबेडकर हे सिडनहॅम कॉलेजचे प्रोफेसर म्हणून काम करीत होते, त्यामुळे त्यांना उघडपणे संपादक पदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील 13 अंकातही त्यांनी लेखन केलेले होते. मूकनायकसाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 2500 रुपये वार्षिक मदत केली होती. म्हणजे आजच्या घडीला ही किंमत किती आहे ते तुम्ही जाणतच आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक मराठी भाषेमध्येच प्रकाशित केले, कारण मराठीच त्यावेळची सामान्य जनतेची भाषा किंवा लोकभाषा होती आणि बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र कर्मभूमी महाराष्ट्र होते. तसेच त्या काळी महाराष्ट्रातील दलित जनता त्या काळी शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समजू शकत होती. म्हणून मराठीमध्ये पाक्षिक सुरू केले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वव्यापी व्यक्तिमत्व झाले. त्यांची कर्मभूमी भारतच नव्हे तर जग हेच त्यांची कर्मभूमी झाले आणि भारत देश ही कर्मभूमी म्हणून बाबासाहेबांनी केलेलं कार्य संपूर्ण जगामध्ये सर्वश्रुत आहे. सध्या मूकनायकचे 19 अंक उपलब्ध आहेत. त्यात आंबेडकरांनी वैचारिक लिखाण केले. मूकनायक या पत्राने सामाजिक व आर्थिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रात देखील अस्पृश्यांनी आपलं बलस्थान निर्माण केलं पाहिजे ही जाणीव निर्माण केली. मूकनायक पत्रात विविध क्षेत्रातील लेख, समाचार, कुशल प्रश्न, सेला पागोटे ही सदरे होती. मूकनायक एप्रिल 1923 मध्ये बंद पडले. मूकनायक न्यूजपेपर बंद पडला असला तरी मूकनायकाने येथील भारतीय समाजाला स्वतःचा आवाज दिला. तोच बुलंद आवाज आज मुलूक मैदानी तोप बनून लोकसभा, विधानसभा, कायदेमंडळ, न्याय व्यवस्थेसह आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या राजकीय पटलावर व्हॉइस ऑफ आंबेडकर बनून निधड्या छातीने जिवंत आहे, अमर आहे. सर्वांना सोबत घेऊन विज्ञान वाटेवर चालत प्रगतीची शिखरे सर करीत आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.